नमस्कार, स्वागत है आपका महाराष्ट्र बुलेटिन में। आपके साथ मैं हूं श्वेता तिवारी। आज के इस बुलेटिन में महाराष्ट्र से जुड़ी तमाम खबरों की बात होगी। तो आइए शुरू करते हैं खबरों का सिलसिला। पहली खबर है अकोला की, जहां हिवरखेड़ स्वास्थ्य केंद्र में एनसीपी विधायक ने स्टिंग ऑपरेशन कर कई गंभीर खुलासे किए हैं। साथ ही फिर बात करेंगे अकोला की ही, जहां अकोट तालुका में खराब सड़क की हालत नागरिकों के लिए जानलेवा बन गई है। ऐसी ही तमाम खबरों पर आगे विस्तार से करेंगे चर्चा। अकोला जिले के तेलहरा तालुका के हिवरखेड़ स्वास्थ्य केंद्र में एनसीपी विधायक अमोल मिटकारी ने स्टिंग ऑपरेशन कर गंभीर अनियमितताओं का खुलासा किया है। निरीक्षण के दौरान ऑपरेशन थिएटर में मछली के गोले, बंद मशीनरी और गंदगी पाई गई, जिससे अवैध गर्भपात की आशंका जताई गई। हिवरखेड़ स्वास्थ्य केंद्र, जिसे केंद्र सरकार ने आयुष्मान आरोग्य मंदिर का दर्जा दिया है, 40,000 आबादी वाले गांव और सतपुड़ा की तलहटी के 35 आदिवासी गांवों के लिए जिम्मेदार है, लेकिन बुनियादी सुविधाओं और स्वच्छता की भारी कमी सामने आई। कर्मचारी समय पर नहीं आते और कई प्रणालियां बंद है। विधायक मिटकारी ने उच्च स्तरीय जांच और दोषियों के खिलाफ कड़ी कार्रवाई की मांग की है। जिला परिषद की मुख्य कार्यकारी अधिकारी अनीता मेश्राम और जिला स्वास्थ्य अधिकारी बलिराम जी गढ़वे ने मौके पर निरीक्षण कर 3 सदस्यीय कमेटी बना दी, जो पूरी रिपोर्ट आने के बाद संबंधित अधिकारियों के खिलाफ कार्रवाई करेगी। काय तुम्हाला काय दिसलं? या उपरुग्णालयामधली अत्यंत गंभीर परिस्थिती दिसली। ज्या ठिकाणी प्रसूतीगृह आहे, जिथं रुग्णांवर उपचार केले जातात, नवीन प्रसूत्या होतात, त्याच्या बाजूला असलेल्या ऑपरेशन थिएटरमध्ये जे क्लॉट पडलेले आहेत रक्ताचे, त्यामध्ये अवैध गर्भपात तर इथं चालत नाही ना, असा संशय मला स्वतःला यायला लागलेला आहे। इथले जे मेडिकल ऑफिसर आहेत झामरकर, त्यांना याबाबत कुठलीही माहिती नाही। इथला जो स्टाफ आहे त्यांच्या अनेक तक्रारी आहेत। अत्यंत अस्वच्छता, अत्यंत चुकीच्या पद्धतीच्या ट्रीटमेंट आणि सरकारी ज्या काही इन्स्ट्रुमेंट त्यांना सरकारकडून प्रोव्हाइड केल्या जातात त्याची होणारी हेळसांड, त्याच्यामुळं मी स्वतः जिल्हा परिषद सीओ मेश्राम मॅडम आणि जिल्हा परिषदेचे आरोग्य अधिकारी गाढवे यांना फोनवर संपर्क केलाय। तात्काळ हे सर्वच्या सर्व अधिकारी, विशेषतः मेडिकल ऑफिसरवर निलंबनाची कारवाई झाली पाहिजे। इतक्या मोठ्या प्रमाणात अस्वच्छता मला असं वाटते इतरत्र कुठं दिसणार नाही। आणि जे क्लॉट तिथं रक्ताचे सांडलेले आहेत ते नेमके कशाचे आहेत याचा सुद्धा तपास होऊन संबंधित मेडिकल ऑफिसरवर कायदेशीर कारवाई केली पाहिजे। तुम्हाला संशय आहे तो म्हणजे गर्भपाताचा? मला तो संशय आहे, कारण ते क्लॉट दिसतात मोठे मोठे, त्याच्यामध्ये काही चालतंय का? आता तुम्ही प्रसूतीचं, आता आम्ही आल्यानंतर एका महिलेला तात्काळ तिची प्रसूती झाली होती, आज तिला रजा पण देऊन दिली। ॲम्ब्युलन्सची व्यवस्था नाही, म्हणजे अत्यंत भयंकर आहे। आणि सरकारचा पगार घेऊन सुद्धा सरकारी कर्मचारी अशा पद्धतीनं दुर्लक्ष करत असतील तर ही बाब गंभीर आहे, आरोग्याच्या दृष्टीने हानिकारक आहे। याच्यावर तात्काळ कारवाई केली पाहिजे। मी तुम्हाला क्लॉट दाखवतोय, हा ब्लडचा क्लॉट, त्याचा आम्ही हे घेतलंय आता फोटो, हे आपण दाखवू शकता। आणि आता या परिस्थितीत सुद्धा तो क्लॉट तिथे पडलेला आहे। हिवरखेड़ अकोला से सी न्यूज संवाददाता धनराज सबकाल की रिपोर्ट। अकोला जिले के कोट तालुका से सावरा से वडाली देशमुख सड़क बिगड़ती हालत में होने के कारण नागरिकों के लिए मौत की सड़क बन गई है। बड़े गड्ढे, अधूरे पुल और किनारे न भरे होने के कारण खेतीहर मजदूर, ट्रैक्टर चालक और मोटरसाइकिल सवार गंभीर खतरे में हैं और पिछले 5-6 महीनों से कई हादसे हो चुके हैं। स्थानीय किसान और नागरिक सड़क की मरम्मत न होने पर विरोध प्रदर्शन और सड़क जाम की चेतावनी दे रहे हैं। पूर्व ग्राम पंचायत सदस्य गजानंद पुंडकर और नंद किशोर गोरडे ने अधूरे कार्य की सूचना उपयंत्री सुल्तान और संबंधित अभियंता ताथे को दी थी, जिन्होंने 2 दिन में काम पूरा करने का आश्वासन दिया, लेकिन प्रशासन निष्क्रिय रहा। स्थानीय लोगों ने ठेकेदार और निर्माण विभाग को जिम्मेदार ठहराते हुए चेतावनी दी है कि अगर सड़क की मरम्मत नहीं हुई तो वे कानूनी और ठोस विरोध प्रदर्शन करेंगे। नंदकिशोर गोरडे, सामाजिक कार्यकर्ता, वडाळी देशमुख। वडाळी ते सावरा जो 5 किलोमीटरचा रोड बनलेला आहे, हा गेल्या वर्षी खडीकरण झाला व तदनंतर डांबरीकरण झाला, परंतु खडीकरण आणि डांबरीकरण करत असताना यामध्ये खूप मोठ्या स्वरूपाचा भ्रष्टाचार झाला असं सामान्य जनता नेहमीच ओरडते। परंतु प्रत्यक्ष या रोडवर पाहिलं असता अक्षम्य असे खड्डे पडलेले आहेत। एक खड्डा तर असा आहे की त्यात ट्रॅक्टरसुद्धा पलटी झाला काल व अनेक वाटसरू येणार जाणार या रोडवर पडलेले आहेत। मी परवाच्या दिवशी माझी स्वतःची 2 व्हीलर घेऊन इथं पडलेलो आहोत आणि माझ्या टोंगळ्याला सुद्धा दुखापत झालेली आहे, परंतु BNCचे या जीव घेण्या प्रकाराकडे कुठलेच लक्ष नाही। अक्षम्य ही BNC लोकांच्या जीवावर उठलेली आहे।
ठेकेदारांनी जो मलिदा खायचा होता तो खाऊन गेला, परंतु BNCचे यामध्ये काहीतरी साटेलोटे आहे असेच आम्हा सामान्य जनतेला वाटते आहे. आता असा विषय आहे हा की या रोडचा भ्रष्टाचार जो आहे किंवा या रोडनं या लागते जा लागते, गाडीचा ॲक्सिडेंट होऊ शकते आणि दोनदा ट्रॅक्टर पलटी झाले. आम्हाला रोज रात्री बेरात्री या लागते. गाडी कशी चालाव काय चालाव याचा काही आम्हाला अंदाज लागत नाही. गाडीला लाईट असतात आमच्या कमी, त्याच्यामुळे समोरचं वाहन जर आलं तर आम्हाला काहीच दिसत नाही. आणि रोडले मोठमोठे गड्डे पडलेले आहेत. वडाळीपर्यंत, सावऱ्यापासून तर वडाळीपर्यंत चांगले मोठमोठे गड्डे पडलेले आहेत. याच्या इकडे दुर्लक्ष आहे. याच्या इकडे पूर्णपणे लक्ष द्यावं किंवा नाही तर मग आम्हाला कास्तकाराला रोडवर येऊन बसा लागन. वडाळी देशमुख या रस्त्यावर गेल्या 6 महिन्याच्या आधी रपट्याचे काम झाले होते, परंतु 2 महिन्यातच तो रपटा पूर्णपणे खराब झालेला आहे. निकृष्ट दर्जाचे काम इथे करण्यात आलेले आहे आणि गेल्या महिन्याभरापासून रस्त्यावर खूप अपघात होत आहेत आणि अपघाताचे सत्र हे चालूच आहे. तरी संबंधित बांधकाम विभाग आणि संबंधित ठेकेदार यांनी या कामाची दखल घ्यावी आणि ते पुन्हा दुरुस्त करून द्यावेत आणि शेतकऱ्यांचे जे नुकसान होत आहे आणि जे अपघात इथे होत आहेत ते अपघात टाळले गेले पाहिजेत. मोठमोठे खड्डे हे सावरा वडाळी देशमुख या रस्त्यावर पडलेले आहेत. तरी अशा संबंधित जर कारवाई याच्यावर जर करण्यात आलेली नाही तर शेतकरी आंदोलनाचा इशारा करत आहेत. सावरा कोर्ट से सीनियर संवाददाता धनराज सबकाल की रिपोर्ट. महाराष्ट्र बुलेटिन में फिलहाल के लिए इतना ही. देश और दुनिया की तमाम बड़ी खबरों के लिए आप जुड़े रहिए सी न्यूज़ भारत के साथ.